यवतमाळकरांचा संताप नडला. मनमानी करणाऱ्या अधीक्षक अभियंत्याचा अखेर फ्यूज उडाला. स्वतःला ऊर्जा मंत्री समजवून सामान्य जनतेला वेठीस धरणारे महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांना यवतमाळकरांच्या रोषाचा जोरदार करंट बसला आहे. भर उन्हाळ्यात कोणतीही नोटीस न देता पोलीस बळाचा वापर करून गरिबांची वीज कापणाऱ्या या हुकुमशहा अधिकाऱ्याची अखेर तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. उन्हाचा तडाखा आणि साहेबांचा अट्टहास. जिल्ह्यात पारा 45 अंशावर पोहोचलेला असताना लहान मुले आणि वृद्धांचा विचार न करता दरोली यांनी मीटर उपटण्याची मोहीम राबवली. थकबाकीच्या नावाखाली पूर्वसूचना न देता घरोघरी पोलीस पाठवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे पाठ फिरवून केवळ वसुलीचा आकडा गाठण्यासाठी त्यांनी चालवलेला हा रक्तपिपासू कारभार जनतेच्या संतापाला कारणीभूत ठरला. तक्रारींची कचराकुंडी आणि उद्धट वर्तन. गेल्या अनेक वर्षांपासून बिलांचे घोळ, अघोषित लोडशेडिंग आणि वारंवार होणाऱ्या बिघाडांबाबत तक्रारीचा ढीग साचला होता. मात्र दरोली यांनी कधीही जनतेचे गाऱ्हाणे ऐकून घेतले नाही. मी म्हणेल तीच पूर्व दिशा या त्यांच्या अहंकारी वृत्तीमुळे महावितरणचे कार्यालय जणू अन्यायाचे केंद्र बनले होते. अखेर उचलबांगडीने दिलासा. दरोली यांच्या मनमानी कारभाराचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पोहोचताच प्रशासनाने त्यांच्यावर बदलीची कुऱ्हाड चालवली. 2 दिवस सामान्यांची वीज कापली आणि तिसऱ्या दिवशी साहेबांचा पत्ता कट झाला अशी खोचक चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. उशिरा का होईना पण या अहंकारी अधिकाऱ्याला मिळालेल्या धड्यामुळे यवतमाळकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे सरकारी नोकर आहात, मालक नाही हा संदेश स्पष्टपणे गेला आहे.